विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन, मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी। आंदोलनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून कुणीही नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीला देखील दांडी। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार राज्यसभेवरती जाणार। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती। 16 मार्चला होणार राज्यसभेची निवडणूक। महाविकास आघाडीकडून राज्यसभेवरती कोण जाणार, चर्चांना उधाण। शरद पवारांनी राज्यसभेवरती जावं अशी सर्वांची इच्छा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। तर पुढील आठवड्यामध्ये उमेदवार निश्चिती, सतेज पाटील यांनी केलं स्पष्ट। राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित। विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाची देखील चर्चा। आज रात्री वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक। भाजपच्या 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीसांसह युवा मोर्चाच्या अध्यक्षांची घोषणा। केशव उपाध्ये, पडळकर, अर्चना पाटील चाकूरकर, सुजय विखे उपाध्यक्षपदी, नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असतानाही कंत्राटदारांना चलान दिल्याचा आरोप। वर्षभरात केवळ 13,000 कोटी वितरित। अजूनही 77,000 कोटींची देयकं थकीत असल्याचा कंत्राटदार महासंघाचं स्पष्टीकरण। गडचिरोलीमधील मोहफुलांच्या दारू निर्मितीच्या कारखान्यासाठी नियोजित जनसुनावणी स्थगित। 9 मार्च रोजी होणार होती जनसुनावणी। माझाच्या बातमीनंतर प्रदूषण नियंत्रक मंडळानं काढली जनसुनावणी स्थगितीची नोटीस। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचे 2 बळी। लातूर, नांदेड, बीड, धाराशिवमध्ये फळबागा, आंबे, ज्वारी, गहू, हरभऱ्याची माती। रब्बीचा हातातोंडाशी आलेला घासही हिरावला। भारताचे सर्वपक्षीय खासदार जाणार पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर। 64 देशांचा दौरा करून संसदीय डिप्लोमसी राबवणार। सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्याकडे शिष्टमंडळाचं नेतृत्व। आणि T20 विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिजची तडाखेबाज बॅटिंग। विश्वचषकामधील आजवरची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या। 20 षटकांमध्ये 254 धावांचा डोंगर। झिम्बाब्वेला 107 धावांनी धोबी पछाड। भारताची वाट बिकट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।